मी पूजा शिंदे। आपण पाहता जनादेश न्यूज। पाहूया आजच्या काही घडामोडी। मनोहर डुमरे यांनी प्रभागातील विहिरी पुनर्जीवित करून नागरिकांना दिले पाणी। शनी मंगळ 30 मे रोजी पृथ्वीच्या जवळ येणार। 29 मे हा जागतिक नो टोबॅको डे पाळला जाणार। मनोहर डुमरे यांनी प्रभागातील विहिरी पुनर्जीवित करून नागरिकांना दिले पाणी। मनोहर डुमरे हे ठाण्यातील प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक। गेली अनेक वर्ष त्यांच्या प्रभागातील रहिवाशांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते। खूप लांबून पाणी आणावे लागत असल्याने जनता त्रस्त झाली होती आणि त्यातच या वर्षीच्या दुष्काळाने तर लोकांच्या तोंडचे पाणी खऱ्या अर्थाने पळवले। 4 दिवसातून एकदा पाणी येणार, त्यावर गुजराण कशी करायची हा मोठा प्रश्न लोकांसमोर होता। नगरसेवक मनोहर डुमरे यांनी याविषयी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ठाणे हे तलावाचे शहर म्हणून जरी ओळखले जात असले तरी याच ठाणे शहरात जवळपास 550 विहिरी आहेत, ज्या आता फक्त कचरा कुंड्या होऊन राहिलेल्या आहेत। या विहिरी जर पुनर्जीवित केल्या तर धुण्या भांड्यांसाठी वापरले जाणाऱ्या पाण्याची तरी बचत होईल। या दृष्टीने त्यांनी लागलीच पावले उचलली व प्रभागातील 4 विहिरी निवडल्या। काही सामाजिक संस्थांचे पाठबळ त्यांच्या या कामात लाभले। काही दिवसात त्यांनी या विहिरीचा कायापालट करून दाखवला। विहिरी स्वच्छ करून त्यात मासे व कासवे सोडण्यात आले, जेणेकरून पाणी जीव जंतूपासून नैसर्गिकरित्या सुरक्षित राहील। प्रत्येक विहिरीवर टाकी व नळ बसवण्यात येईल, जेणेकरून लोक त्याचा लाभ घेऊ शकतील। त्यांच्या या प्रयत्नामुळे परिसरातील जवळपास 20,000 लोकांची पाणी समस्या दूर झाली। अभिनव नक्कीच दुसऱ्यांना प्रेरणादायी ठरेल व सगळ्यांनी आपल्या प्रभागात सामाजिक संस्थेच्या मदतीने ही योजना राबवावी असे आवाहन त्यांनी केले। डुमरे यांच्या या प्रयोगाने येथील जनता अत्यंत प्रसन्न झाली असून त्यातील देखील त्यांच्या या योजनेचे मनापासून स्वागत केले आहे। 4 दिवसातून एकदा येणारे पाणी कसे पुरवायचे या विवेचनेतून आपली सुटका झाली असून मनोहर डुमरे यांच्या विषयीची कृतज्ञता त्यांच्या या चेहऱ्यावर साफ दिसत होती। नाही, गेले 4 वर्ष आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडतोय। पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे आणि त्यामानाने शहराचं शहरीकरण वाढले, लोकसंख्या वाढत चाललेली आहे। तर ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून संबोधलं जातं आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये 550 विहिरींची नोंद आहे। त्या शहरामध्ये 550 विहिरी आहेत, पण पाण्याची भीषण टंचाई आहे। ही सगळी तुम्ही आता झोपडपट्टी पाहता, या चाळ सिस्टीम आहे। इथे 15 ते 20 हजार घरं आहेत, पण इथे पाण्याची समस्या चांगल्या पद्धतीने ह्या लोकांना भेडसावत होती। त्यानिमित्तानं मी महासभेमध्ये हा प्रश्न उचलला होता की ह्या विहिरी ज्या आहेत किंवा आपल्याकडे तलाव जे आहेत याच्यातलं जर पाणी वापरात आणलं तर आपल्याला पिण्याच्या पाण्याचा बऱ्यापैकी आपल्याला समस्या आपली सुटू शकेल। पण महापालिकेकडनं त्या पद्धतीने काही आपल्याला जास्त सहकार्य मिळालं नाही। नंतर ह्या 4 विहिरी तुम्ही पाहताय की आझादनगर ह्या सगळ्या चाळीमध्ये ह्या 4 विहिरी 40 ते 50 वर्षापूर्वीपासूनच्या ह्या विहिरी आहेत आणि ह्या विहिरींचं पाणी पूर्वी लोक तिथले पाणी पिण्यासाठी वापर करत होते। म्हणजे नळाचं कनेक्शन नसताना, पिण्याच्या पाण्याची दुसरी काही व्यवस्था नसताना हे पाणी पिलं जात होतं। आणि आता ह्या विहिरींची अवस्था अशी होती का इथे सगळा कचरा घाण तिथे टाकलं होतं, पाण्याला दुर्गंधी येत होती आणि त्याच्यामुळे ह्या विहिरी स्वच्छ करून त्या लोकांना पिण्याच्या व्यतिरिक्त पाणी वापरता येईल अशा पद्धतीने त्याचा उपयोग होईल अशी माझ्या डोक्यात कल्पना आली। अंदाजे किती लिटर पाणी जरी दिवसाभरात आणि ही संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदा अशी राबवण्यात महाराष्ट्रात ही पहिल्यांदाच राबवली असं मला समजलेलं आहे। आता त्यात ऑथेंटिक किती आहे ते माहीत नाही मला, पण बऱ्याच लोकांनी मला फोन करून सांगितलं आहे की अशी संकल्पना तुम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबवलेली आहे। येऊन आयुक्तांचं पण म्हणणं असेल आणि महानगरपालिकेत तर ठाणे महानगरपालिकेत तर पहिल्यांदाच मी केलेली आहे। आणि ह्या विहिरींमध्ये आता किती लिटर पाणी यूज करतं असं काही मोजदार नाही आहे, पण इथल्या संपूर्ण चाळीमध्ये फार लोकांना याचा उपयोग झाला। मी नक्कीच लोकांना आव्हान करेल, नगरसेवकांना आव्हान करेल का आपण महानगरपालिकेच्या निधीवर फक्त न अवलंबून राहता बाहेरूनही CRS फंडातून आपण हे कंपन्या ज्या आहेत, IT असू द्या, कोणत्याही कंपन्या असू, त्यांच्या निधीतनं, त्यांच्या काही फंडातनं आपण हे अशा विहिरी करू शकतो। जास्त काही खर्च येत नाही। 20-25 लाखामध्ये हा माझ्या सगळ्या 4 विहिरीचा खर्च आलेला आहे। पण महानगरपालिकेने जरी नाही दिला तरी बाकीच्या NGOज मार्फत हे आपण विहिरी ॲक्टिवेट करू शकतो। कपडे भांड्यांना आम्हाला खूप सुविधा झाल्या पाण्याच्या, म्हणजे नाही तर पाणी प्यायला कधी कधी 2-2, 3-3 दिवस भेटत नव्हतं। आता नगरसेवक साहेबांनी केलं तर आम्हाला खूप सुविधा झाली, योजना झाली, म्हणजे पाण्याची आम्हाला कोणती टेन्शन नाही। 4-4 दिवस नव्हते पाणी येतं, आम्ही कुठून लांब पाणी आणायचं, आम्हाला पाण्याची व्यवस्था नव्हती। आता साहेबांनी केलं, आम्हाला खूप व्यवस्था झाली पाण्याची आणि खूप सुविधा झाली पाण्याची आम्हाला। आता पित नाहीत, पण पूर्वी कपडे, बाथरूम वगैरे सर्व करायला हेच पाणी होतं आणि सुरुवातीला हेच पाणी पित होतो आम्ही। पण आता सगळी सोय झाल्यामुळं आता ही धुण्या धाण्याला याला त्याला हे वापरतो आणि हे पाणी चांगलं आहे। खरी त्याची पहिलीच व्यवस्था केली असती तर खरोखर चांगलं पाणी झालं असतं, पण याच्याकडे लक्षच नाही केलं। हां, करायलाच पाहिजे। सगळ्या बावडीमध्ये कामं केली, ही सुरुवातीला एक
2 नंबर बावडी आहे, तिकडली 1 नंबर आहे. ह्या अशाप्रमाणे ज्या काही बावड्या बंद झाल्या, बाकीच्या चालू आहे. ती शाळा बसली पण बावडी आहे, मग त्याचं ती एक पाणी एवढं नंबर आहे. स्वच्छ आहे ना. माझं नाव मीराबाई कोल्हे आणि आता ही बावडी आमच्याकडे पूर्वीपासून होती, आताचीच नाही, भरपूर वर्षापासून होती आणि त्याचं पाणी आम्ही पहिले प्यायलाही वापरत होतो. परंतु आता मध्यंतरीच्या काळामध्ये नळ आल्यामुळे त्याचा वापर कमी होत होता आणि खूप खराब पण झाली होती. आता ही नगरसेवकांनी व्यवस्थित करून दिलेली आहे, तर ह्याचा आता वापर होणारच आहे. त्या बाथरूमला पण लाईन दिली आहे, म्हणजे बाथरूमला पण उपयोग पडणार आणि घरगुती वापरासाठी पण उपयोगी पडणार, बचत होणार ना. तर एवढं जे पाणी आपण कपड्या भांड्यासाठी वापरत होतो, आंघोळीसाठी वापरत होतो, तर बावडीचं पाणी जर वापरलं आंघोळीसाठी कपड्यासाठी तर तेवढं पाणी बचत होणारच ना प्यायचं. त्याच्यामुळे कुठंतरी कुणाला फायदाच होईल ना त्याचा. आपल्याला आपण जेवढं पाणी वेस्टेज घालवतो तेवढं जर वाचलं तर ते कुठंतरी फायदाच होणार आहे ना त्याचा. ब्युरो रिपोर्ट जनादेश. शनी मंगळ 30 मे रोजी पृथ्वीच्या जवळ येणार. पुढील आठवड्यात मंगळ आणि शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार असून रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला दोन्ही ग्रह साध्या डोळ्यांनी बघता येतील. येत्या सोमवार 30 मे रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ 7,52,80,000 किमी अंतरावर येणार आहे. यापूर्वी मंगळ ग्रह 14 एप्रिल 2014 रोजी पृथ्वीच्या जवळ 9,23,90,000 किमी अंतरावर आला होता. आता यानंतर 31 जुलै 2018 रोजी पृथ्वीच्या जवळ 5,75,90,000 किमी अंतरावर येणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाक्रू सोमन यांनी दिली. शुक्रवार 3 जून रोजी शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ 1,34,90,00,000 किमी अंतरावर येणार आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या सूर्यमालेमध्ये बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून असे 8 ग्रह आहेत. आणि जशी पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती भ्रमण करते तसे सर्व ग्रह स्वतःभोवती भ्रमण करीत सूर्याभोवती फिरत असतात. आता कधी कधी हे ग्रह जवळ येतात पृथ्वीच्या, त्यावेळी ते स्पष्टपणे दिसू शकतात अगदी साध्या डोळ्याने. अशीच घटना 30 तारखेला सोमवारी होणार आहे. मंगळ पृथ्वीच्या जवळ येणार आहे आणि मंगळ पृथ्वीच्या जवळ आल्यामुळं तो नीट आपल्याला साध्या डोळ्यांनी स्पष्टपणे दिसू शकणार आहे. आणि मंगळ हा लालसर रंगाचा दिसतो, त्यामुळे सहज ओळखता येईल. सोमवारी रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला मंगळ ग्रह आपल्याला दिसू शकेल आणि रात्रभर आकाशात तो दर्शन देऊन पहाटे पश्चिमेला मावळेल. लालसर रंगाचा मंगळ पृथ्वीच्या जवळ आहे आणि तो अधिक जवळ येतोय. किती जवळ येतोय तर सोमवारी 7,52,80,000 किलोमीटर अंतरावरती असणार आहे. याच्या पूर्वी तो 14 एप्रिल 2014ला पृथ्वीच्या जवळ आला होता. त्यावेळी मंगळ 9,23,90,000 किलोमीटर अंतरावरती होता. म्हणजे त्यावेळेपेक्षा 2 कोटी कमी अंतरावरती मंगळ येतोय, हे विशेष आहे. पण उद्या पाहायला तुम्ही विसरलात तरी चिंता करू नका. पुन्हा 31 जुलै 2018ला म्हणजे 2 वर्षांनी तो 5,75,90,000 किलोमीटर अंतरावरती येणार आहे. म्हणजे अधिक 2 कोटी किलोमीटर कमी अंतरावरती येणार आहे. मंगळ हा लालसर रंगाचा दिसतो, दुर्बिणीतून सुद्धा तो अतिशय सुंदर निरीक्षण करता येतो. पण यावेळी तो साध्या डोळ्याने दिसणार आहे आणि जवळजवळ महिनाभर आकाशात अभ्राच्छादित होईपर्यंत, पावसाळी येईपर्यंत मंगळ आपल्याला रोज रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवताना दिसेल आणि संपूर्ण रात्रभर आकाशात दर्शन देईल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्नील जोशी, तरुण,
सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. जय भगवान सभागृह हरिनिवास ठाणे लग्न, मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह. वातानुकूलित यंत्रणांसह 200 ते 500 लोकांसाठी जेवण आणि डेकोरेशनची उत्तम सोय. NKT ट्रस्टचे जय भगवान सभागृह. आपल्या जीवनातील काही महत्त्वाच्या आठवणी जपण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजेच जय भगवान सभागृह. वाजवी दरात लग्नसराई, बर्थडे पार्टी, मुंज तसंच मीटिंगसाठी आकर्षक सवलती. आजच बुकिंग करा. जय भगवान सभागृह. स्थळ हरिनिवास बस स्टॉप जवळ, नौपाडा, ठाणे पश्चिम. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 98 19 530 674 आणि 2 544 92 34. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. 29 मे हा जागतिक नो टोबॅको डे पाळला जाणार. तंबाखू पासून होणारे दुष्परिणाम आता संपूर्ण जगासमोर आले आहे. कर्करोग, हृदयविकार हे त्यापैकीच काही प्रमुख आजार जे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होतात. जगात दरवर्षी लाखो लोक या सवयीमुळे मृत्युमुखी पडतात. यालाच आळा घालण्यासाठी 29 मे हा जागतिक नो टोबॅको डे म्हणून पाळला जातो. ठाण्यात देखील हा दिवस युवसेनेतर्फे अनोख्या पद्धतीने साजरा केला गेला. ठाण्यातील तलावपाळी परिसरात एक मोठ्या जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात मोठ्या प्रमाणात युवकांनी भाग घेतला होता. यावेळी जवळपास 200 तरुणांनी तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थाचे कधीच सेवन न करण्याची शपथ घेतली. जसं शिवसेनेत एक म्हण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. शिवसेनेच्याच पावलावर पाऊल ठेवून आज युवासेनेच्या माध्यमातून वर्ल्ड नो टोबॅको डेच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन आज युवासेनेने केलेलं आहे. खरं तर क्रिकेट, फुटबॉल अशा अनेक स्पर्धा, टुर्नामेंट्स होत राहतात, परंतु हा जो एक आगळावेगळा कार्यक्रम आज नितीन लांडगे व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी एकत्र मिळून केलेला आहे, खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करतो. कारण टोबॅकोचा जो प्रमाण आहे तो तरुणांमध्येच जास्त आहे. सिगरेट, त्याचबरोबर गुटखा, अल्कोहोल पण त्यात आलं, परंतु टोबॅकोमध्ये जे आपण सिगरेट आणि गुटखाचा जो वापर होतो त्याचा वापर आणि त्याचा जास्त जो एडिक्शन आहे तो एडिक्शन ह्या तरुण मुलांना आणि मुलींमध्ये आहे. एवढंच सांगेन की आज आम्ही तरुण आहोत. आम्ही तरुणांना युवासेनेच्या माध्यमातून युवासेनेचा सचिव या नात्यानं सगळ्या तरुणांना एकच मेसेज देईन की नो टोबॅको असाच हा जो मोटो आहे, हा मोटो संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्याला न्यायचं आहे. आणि तरुणांचे जे म्हणजे आता मी एक बॅनर वाचत होतो, क्विट टोबॅको बिफोर इट क्विट्स युअर लाईफ. खरं ते एक फॅक्ट आहे, कारण जर आपण टोबॅकोला आज क्विट केलं तर निश्चितपणे आपल्या लाईफची लाईन सुद्धा वाढेल. आणि म्हणूनच मी सगळ्या तरुणांना एकच संदेश देईन की टोबॅकोला आपण. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा पत्ता. या होत्या आजच्या काही ठळक. पुन्हा भेटेल याच वेळेला वृत्तवाहिनीवर. आपली माणसं, आपला देश पाहता. जनादेश. धन्यवाद.